चला जाऊया या मॅच मधला विनर आणि दापोली बॉईज नेक्स्ट मॅच. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला फटका फसलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक हो चुकी केली. सोपा कॅच होता. चांगल्या विकेटचा कॅच इकडे गमावलाय आणि क्षेत्ररक्षक मला वाटते सनी पाहायला मिळतोय ज्याने कॅच ड्रॉप केला. गोलंदाज चिराग पहिल्या बॉलवर विकेट येता येता राहिला. मागच्या मॅचचा हिरो आहे. सुयोग आणि मयूरची जोडी. फुलटस बॉलला फटका स्विंग केलाय. चान्स होता मात्र मयूरकडे. टीप मध्ये क्षेत्ररक्षक हनी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 2 चेंडू 2 दबा आपल्याला पाहायला मिळत आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना टीम आपल्याला पाहायला मिळते. यानंतर क्वार्टर फायनल पाहायला मिळणार. फटका फसलाय. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक ओ माय गॉड. 2 चान्स. यावेळेस तर सोपा कॅच. इथे आपण बघू शकतात गोलंदाजाकडून चुकी होत असताना. गोलंदाजी चांगली झाली परंतु कॅचिंग चांगली झाली नाही. एकाच फलंदाजाला एकाच ओव्हर मध्ये 2 चान्स. मला वाटते सलग 2 बॉलवर हे 2 चान्स. बॅटिंग करताना पाम धमाका करण्याचा प्रयत्न तर होणार कारण की 3च ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये जिथे आपण बघू शकता कमान 30-35 हा दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल परंतु तिथपर्यंत नाही पोहोचले तर 25 पर्यंत तरी पोहोचावं लागेल कारण की नेव्या बॉल आहे. नेव्या बॉल मध्ये बॉलपेक्षा 7-8 डबा जास्त मॅच विनिंग देखील ठरतात. हा फटका फसलाय. 2 चान्स मिळालेत परंतु मयूरला एकही चान्स मिळणार नाहीये. चांगली कॅचिंग ऋषिकेश ज्याने टिपलाय झेल. विकेट जाऊ. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कस्तुब. चांगली गोलंदाजी चिरागची. चेंडू झाले ते म्हणजे 4 धावा झाल्या 3. पहिला झटका मयूर. बॅक टू डगआउट. कस्तुब आणि सुयोगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि चिराग गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने खेळला जातो. इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता. मला तो वाटते स्टंपच्या जस्ट बाजूने बॉल गेलाय नाहीतर इकडे सुयोगला परतावा लागलं असतात. नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सुयोग असं म्हणायला हरकत नाही कारण की एकाच ओव्हर मध्ये हा 3रा वेळेस लगभग विकेट येता येता राहिलं सुयोगचा. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा बॉल असेल. पहिली ओव्हर सुपर गोलंदाजी VRCC कुंभवली टीम कडून आणि इकडे मात्र काय होत आहे. चांगला बॉल. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गडी बाद. पाम धमाका टीम वाजव. गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर तयार. षटक क्रमांक 2 घेऊन आणि चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. दुसरी ओव्हर ओहो आतमध्ये येऊन अपील केली जात आहे. पायामधला बॉल थोडा मात्र बघायला गेल्यानंतर फलंदाज ऑफ बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथे आपण बघू शकतात या बॉल साठी कम्फर्टेबल दिसला नाही.
अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल, सुपर बॉल, बॅट एज आणि कॅच टेकन. ड्रीमीच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. विकेट येत असताना दुसऱ्या क्रमांकाचा 4-2 ही परिस्थिती सध्या तरी पाम धमाकाची आपल्याला पाहायला मिळते. वाजव. बॅटिंग टीम साठी धाबा येत नाहीये, धाबा बनवाव्या लागतील. इथून विचार केला तर किमान 20 पर्यंत तरी पोचावं लागेल, 20-25 पर्यंत पोचावं लागेल. आणि तुमच्याकडे 10 बॉल आहेत. आंबेडकर मैदान षटकारासाठी फेमस आहे. कधी 4-5 सिक्स येतात आणि आशिषच्या बॅट मधून आलाय. यावेळेस पहिल्याच बॉलला फेकून दिलाय. 6 धावा, षटकार बचाव. मास्टर 6 स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 10. स्कोर कार्ड वर 2 गडी बाद. 2 डॉट आल्यानंतर हा षटकार येतोय. आशिष पहिल्याच बॉलला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. पुढचाच बॉल परफेक्ट यॉर्कर. ड्रीमी कडून झाले चुकी. एक धाव पूर्ण होताना धावफलक 1 पुढे जाईल. धावफलक 11. 11 BRCC कुंभवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाम धमाका. एक धमाका तर आलाय, अजून 2 धमाके यायला पाहिजेत. मॅच बघायला मजा येईल. पुढचा बॉल ऋषिकेश तयार. ऑन साइडला फटका वळवलाय. टीम मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय पाटील आणि थ्रो अगदी खराब फिल्डिंग यावेळेस पाहायला मिळते. 2 धाबा अंकित करताना पाहायला मिळते. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 13. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल असेल. 13 धाबा धावफलकावर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच, या मॅच मधला विनर आणि त्यांच्या विपक्षामध्ये दापोली बॉईज. चांगला बॉल आहे. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 9, टोटल झाल्या 13. 2 ओव्हर नंतर बजाव डीजे बजाव. अक्षय कुरगाव एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया एक्सप्रेस किती सुसाट सुटते, किती फास्ट धावते या आंबेडकर मैदानावर, खेळपट्टीवर. आणि पहिला बॉल तिखट यॉर्कर तिथे मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगलने स्कोरबोर्ड 14. 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये धावा किती येतील हे प्रश्नचिन्ह आहे. समोर आहे सुयोग, ज्याला 2 जीवनदान मिळाले पहिल्याच ओव्हर मध्ये. फायदा किती उचलला जाईल? आतापर्यंत त्या टीमला कोणता फायदा झालेला नाहीये. बघूया.
परंतु इकडे फटका फ्लाय उंच गेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर आणि चांगली कॅचिंग. क्या बात आहे, सुपर कॅच, विकेट, बचाव. सुयोग बॅक टू डग आउट. या बेस मात्र खेळी बहारदार झाली नाही. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विकी. तयार विकी, उलटस बॉलला वळवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक विकी. मोठ्या हिट साठी जाणला जाणारा खेळाडू. खराब फेकी, काही गरज नव्हती कारण की विकी एकच धावत होता. बॉल फक्त व्यवस्थित कीपरकडे किंवा बॉलरकडे व्यवस्थित द्यायचा होता आणि कडून झाली चुकी. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने स्ट्राईक रेट स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 16 आणि 3 बॉल आहेत. अक्षय तयार. पट्ट्या इकडे मात्र सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते एक धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड 17-17. 2 बॉल आहेत बॅटिंग टीमकडे. 2 बॉल मध्ये धावा घेत तिथे 16 मध्ये 17 आलेत. एक मोठा हिट आला ना 23-24 चॅलेंजिंग होऊन जाईल समोरच्या टीमसाठी. परंतु तो मोठा हिट आणावा लागेल. एक आणलाय आशिषने, एक येईल का? चांगला बॉल, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक स्वतःकडे घेतोय विकी. विकेट, बजाव. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 17 मध्ये 17 बनवले. शेवटच्या बॉलवर काय होणार? नवीन फलंदाज हर्ष, 125 नंबर जर्सी, नॉन स्ट्राईकला. आणि शेवटचा बॉल चांगला हाताळलाय अक्षयने. चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा खर्च केल्या. एक्सप्रेस इकडे मात्र सुसाट सुटली आणि धावा झाल्या 17-18 धावेचं छोटं आव्हान VRCC कुंबोली टीमकडे ठेवलंय. बजाव. दादाजी म्हणे मामाचा गाणी झाला
फिटिंग करताना टीम पाहायला मिळते ती म्हणजेच पाम धमाका. 17 बनवलं पाम धमाकाने. 18चं टार्गेट इथे बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. सनी आणि शुभम ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. बंजारी समाजातली मुलं आपल्याला खेळताना दिसत आहेत. आपला कौशल्य आपला टॅलेंट दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बंजारी समाज सांगितलं म्हणजे कुठेच कमी नाही. राजकारण म्हणा, अभ्यास म्हणा, उच्च शिक्षण म्हणा, त्यानंतर खेळणं म्हणा, सर्वात मात्र पुढे. आणि आपण बघू शकतात बिझनेस मध्ये देखील पुढे. आशिष गोलंदाजीसाठी तयार. आशिषला पहिली ओव्हर कुठे ना कुठे इकडे धारदार करावी लागेल. बॉल आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे. शुभम पहिल्याच बॉलवर धमाका. 6 एसडीचे मास्टर. सहाने सुरुवात केलेली आहे. क्रिकेटचा खेळ पहा. शुभम VRCC कुंभवली यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता. टप बॉल येत असताना 16 बॉल 12 ची गरज. काल देखील मात्र कुंभवलीच्या एका टीमने कमालीचा खेळ दाखवला आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. गावदेवी कुंभवली टीम फायनल मध्ये पोहोचली आहे. मध्ये उलगडण्याचा प्रयत्न अपील केली जात आहे. इथे मात्र एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड 7. 11 पाहिजेत. लेग बायचा इशारा पंचांचा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय आणि 11 पाहिजेत. समोर मात्र फलंदाज डाव्या हाताचा सनी आणि शुभमची जोडी. एक चांगलं टेक्निकल फलंदाज आहे सनी. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं बॅटवर बॉल घेण्याची पद्धत खूप चांगली आहे. जिथे आपण बघू शकतात सिंगल आणि ग्राउंडिंग स्ट्रोक साठी माहीर खेळाडू म्हणून ओळखला जातो. गरज असेल तर मोठा हिट देखील खेळू शकतो. दिवस अटेम्प्ट केला होता. थोडं संयम तुटलं होतं आणि कट बॉल येत असताना आशिष यावेळेस आपण बघू शकता पहिल्या बॉलवर षटकार आला. त्याच्यानंतर 3 बॉलवर 1 धाव. 4 बॉल 7 धावा. 14 मध्ये 11 ची गरज. 18 बॉल 18चं टार्गेट. यावेळेस चांगल्या रीतीने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. धावफलक 8 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल. पहिली ओव्हर 13 मध्ये 10 ची गरज. स्ट्राईकला शुभम. दिवस अटेम्प्ट केला तर शुभमने देखील चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव असेल. शॉर्ट फाईनलला चेंडू अडवला जातोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलक 9. 12 चेंडू मध्ये 9 ची गरज. जाऊ केक आलेला आहे. थोड्याच वेळाने केक कटिंग केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आजचा दिवस 7 जून 2026 आणि पार्थ यांचा वाढदिवस. आजचा दिवसचा विचार केला तर पावसाचा देखील वाढदिवस आहे.
परंतु वरुणदेवाची कृपा अजूनही झालेली नाही या बोईसर नगरीमध्ये. उलटच बॉलला परफेक्ट दिशा दिलाय. चेंडू मात्र जात असताना डीप मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक आहे, मी म्हणेल की चौकारासाठीच खेळला होता, कुठे इकडे षटकारासाठी जाण्याचा प्रयत्न केला नाही. एक धाव मिळते सुयोग गोलंदाज. आता मात्र 8 धावेची गरज 11 बॉल मध्ये. धावा झाले 10. अकरा 8 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे काय होतंय, अपील केली जाते कीपर कडून. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल मिस केला आणि इथे विकेटचं पतंग परतावं लागेल फलंदाज सनीला आणि पहिला झटका लागतोय VRCC कुंभवली टीमला. परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे VRCC कुंभवली, जिथे आपण बघू शकतात आता चेंडू असतील 8 10 आणि 10 बॉल मध्ये बनवायचे 8. जाऊ नवीन बॅट्समन हनी बंधूची जागा सांभाळायला येत असताना 10 मध्ये 8 पाहिजेत आणि पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला. सोपं आहे समीकरण. आणि स्ट्राईक वर असेल, नो स्ट्राईकला फलंदाज शुभम. पहिलाच बॉलला षटकार खेचला शुभमने. आणि फुलटस बॉल हनीने फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलाय 6 धावेसाठी. छोटा तीर घाव करे गंभीर, 2 ची गरज. बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये जुना बॉल. षटकार. यस डीजे मास्टर बजाव. फक्त आता 2 धाब्याची गरज आहे. चेंडू असतील 9 चेंडू 2 धाबा. आल्या आल्या हनीने देखील षटकार खेचलाय. चला दापोली बॉईज कॅप्टन या. आणि आणखीन एक फटका. मॅच फिनिश, खेळ खल्लास. क्या बात आहे हनी. नेक्स्ट मॅच VRCC कुंभवली आणि दापोली बॉईज. चला टॉस साठी यायचंय VRCC कुंभवली टीम कॅप्टन आणि दापोली बॉईज. त्या अगोदर आपण केक कटिंग करणार आहोत. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठा. यस, मुख्य व्यासपीठावर बर्थडे बॉय पार्थ केक कटिंग केलं